आमटी कसली बनवली? सांडग्याची. सांडगे दाखव. त्याच्यामध्ये ना लाल डाळ आणि वाव, सांडगे. मस्त आहे. अजून शिजायचे. काय झालं? काय नाही, उत्तर पाऊस पण पडतोय मस्त, वातावरण पण छान आहे. त्यात उत्तप्पा. उत्तप्पा. उत्तप्पा असा बनवतात झाकून. आमच्यात असं बरं. तुमच्यात कसं बरं? आमच्यात कधी बनवलाच नाही. मस्त मक्याचं कणीस. पाऊस आणि मक्याचं कणीस भारी कॉम्बिनेशन आहे ना. नमस्कार मंडळी, वेलकम्स टू आवर चॅनल दीपराज गुरु. आज घरी होते, म्हटलं दीपाला थोडं डोसा किंवा उत्तापा ट्राय कर. दीपा उत्तापा बनवतो, म्हटलं काहीतरी व्लॉगिंग करू, थोडं व्लॉगमधून टाकू, डेली रुटीन किंवा फॅमिली व्लॉग टाईप काहीतरी. तर दीपा आता उत्तापा बनवते, हे बघूया कसा होतो. आता पाऊस पण जोरात चालू आहे, तुम्ही बघू शकता. चलो देखते हैं कैसा बनता है उत्तप्पा. वाव, छान बनवतो रे. जमतंय तुला? झाले, आता जेवूया. आणि आमटी आमटीला तरी नाही आली. सांडगं डाळ सांग. छान आहे. त्याच्यात अंड टाकले ना. ओके. ओके, खाऊ शकतो ना मी? झालं, तयार झालं सगळं. एक गोष्ट लक्षात आली माझ्या आताच विचार करता करता. बघता बघता रिचाला 3 वर्ष कंप्लीट झाली ना. हो. म्हणजे ॲक्च्युली आता ऑगस्टमध्ये होतील. मला असं वाटतच नाही 3 वर्ष झाली रिचाला. असं वाटतं की आत्ताच झाली, आता रिचा आपल्या आयुष्यात आली असं वाटतं. स्कूलला जाते, न रडता. पहिला रडायची स्टार्टिंगला, आता नाही. पहिला दिवस आठवतोय का? हां, पहिला दिवस आठवतो. ती पण रडलेली, मी पण रडली. एक आठवडा तरी आम्हा दोघींचा रडण्यातच गेला. मी डिसिजन घेतलेला की कॅन्सल करायचं, स्कूलला नाही टाकायचं प्ले ग्रुपला. पण ते थोडे दिवसांनी झाली मॅनेज, मग कॅन्सल केलं. सेटल झाली. सेटल झाली. जेवायचं? हो, तुला देते ताट करून. पण उत्तापासोबत हे कुठलं कॉम्बिनेशन? सांडग्याची आमटी. असं दे, काही खायचं. मला वाटलं सांबार बघ. नाही, छान झाली सांडग्याचं, टेस्टी झाली. ठीक आहे, ट्राय करू. पुरणपोळीला डाळ टाकली. ओके. रिचाला बरं नाही ना. पुरणपोळी आवडते पण रिचाला. पुरणपोळी खाते, काहीच खात नाही म्हणजे पुरणपोळी टाकायला. ठीक आहे, चला जेवण घेऊ मग. वाट बघ तुला. बस ठीक आहे. चल. सिंपल अँड सोबर. चला. चला.